अप्पा 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 बंधू मामा दादा मामा अप्पा अप्पा लाईट बंद करून कुठे गेलेत सगळे? गॅरेजला गेले असतील. कशी तंत्रली बघ त्याची. पण जाऊ दे ना, आता कशाला त्रास द्यायचा. तू बस, तू तळेला लाग, तू येईल पटकन. बालपा शत्रूची विमान आली. दिवे बंद करा दिवे, नाही तर ते आपल्यावर बॉम्ब टाकतील. आणि आधी कुठे आधी त्याला आधी आत घ्या. खेळत असेल तो बाहेर. लपा लपा. हो पिंट्या मामा. हा बोल ना. फिल्टर पिंट्या मामा कुठे रे? झोपलीस मला सोडून एकटी? फिल्टर पिंट्या मामा कुठे आहे? आधी दादा तुम्ही? अरे बाबा पिंट्या मामा कुठे आहे? माहित नाही. तू दिवसभर इथंच होतास? हो. माझ्या घरचे कुठे बाहेर जाताना दिसले का तुला? नाही. नक्की? हो. मग गेले कुठे? सगळे तयार कर एकदम. यार एकदम तयार. आता येऊ देस त्याला. मी काय म्हणतो, पिंट्या तू कधीतरी ते तोंडात जरा ताबा ठेव. कुठं गेला हा आधी? कधी येणार? बंधू मामा दादा मामा. आला आला आला. हे वेळेत लाईट लावा. नाही तर तिकडे पण उजेड. अरे तुझ्यात काय करतोय तिकडे? काय केलं हो? मी काय केलं? अरे तू काय सोडा मला. आदित्य कुठे आहे? मारायच्या आधी विचारायचं ना. चुप. इकडे काय? तुमच्या सगळ्यांचा प्लॅन मी ओळखला होता. ते काय लहान आहात का तुम्ही? कशाला एवढे सगळे थट्टा? आणि कशासाठी? कशासाठी म्हणजे? आणि आम्ही नाही करणार तर कोण करणार? तुला नोकरी मिळाली ना, त्याचा उत्सव. सेलिब्रेशन. मला नोकरी मिळाली? मला नाही मिळाली. तेच तर सांगायला येत होतो, नाही मिळाली नोकरी. हसू, पाणी पिऊन येतो. अशी कशी नाही नोकरी मिळाली? पण आधीच्या चेहऱ्यावरून वाटत नाही. पण तो आता स्वच्छ म्हणून गेला की तोंडावरती नाही मिळाली म्हणून. आपण त्यालाच विचारूया. मी म्हणत होतो त्याची एवढी मस्करी नको करायला, पण आता काय तुम्ही. तर मल्होत्राला फोन ला फोन. कोणाला लावताय फोन? हा नाही, ज्याला कोणाला फोन लावत असेल त्याला सांगा की तुमच्या भाच्याला नोकरी मिळालेली आहे. अरे एक नंबरचा डांबरेड आहे. तुला नाही एक द्यायला पाहिजे चांगली. कॉंग्रॅच्युलेशन. अरे हॅपी जॉली सारे आनंदाने गारे. होम स्वीट होम स्वीट होम. मनमत्त झेप घेते साधात ओढ्यात रे. सुरात ताल धरती वारे. वारे वारे वारे. हॅपी जॉली सारे आनंद
ते आता तरी सांगा झालंय काय? आदित्यला नोकरी लागली आदित्य ग्रुप्स मध्ये. अरे वा, नमस्कार करतो अप्पा. यशस्वी भाऊ. काय नाही, माझी जेवणाची वेळ झाली म्हणून हॉर्न वाजवला. माझं पेट्रोल संपलंय, भूक लागली मला. ये, हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. खाणं असतच. पिंडो मामा. आ आ आ. बघितलं, आपण इकडे आहोत पण जिलबी पिंट्याला दिली कारण तो त्याचा लाडका, आपण दोडके. अरे नाही ना, असं काय नाही, असं काय नाही. पण मी तुला दही खाऊ घातलं म्हणून तुला नोकरी लागली की नाही सांग? हो काय, मी तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली सगळी म्हणून तुला नोकरी मिळाली. हो, हा शर्ट मी तुला घालायला सांगितला कारण हा तुझा लकी शर्ट आहे म्हणून नोकरी लागली. हो काय हो, मी कधी नव्हे ते याला नोकरी लागण्यासाठी हे यशोदाई स्तोत्राचं 1001 वेळा पठण केलं म्हणून याला नोकरी लागली. हो. तू सगळ्यालाच हो हो काय करतोस रे? अरे तुम्हा सगळ्यांमुळेच झालंय. तुमच्यामुळे आणि बेस्ट विशेस होत्या. हात पुढे कर. का? कर ना हात पुढे, पटकन 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 बंद कर. मूठ अरे. बंद कर बंद कर बंद कर आणि खिशात ठेव, खिशात ठेव. काय? माझे बेस्ट विशेस तुझ्यासोबत ठेव, तुझं काम नक्की होईल. जॉब मिळाला तर कळव नक्की. कुणाच्या फोनची वाट बघतोस का? नाही नाही, कुणाचा फोन? काय ग, कुणाच्या फोनची वाट बघतेस? काय नाही अगं, ऍक्च्युली मीच नयनाला फोन करणार होते, ते करते. आलेच मी. ऐक ना नाना, आदित्यचा काही फोन आला होता का? फोन आदित्यचा? हा, यायचा होता का? नाही, येईलच असं काही नाही, सहज विचारलं. अच्छा, पण नाही आलाय अजून, नाही आलाय फोन. मी आला की सांगते ना लगेच. नक्की सांग. म्हणजे बघ, जबरदस्ती काही नाही आहे, तुला वाटलं तर सांग, म्हणजे कसं आहे. चल बाय. हा बाय. देवा सॉरी रे, खूप सॉरी. मला सईशी खोटं बोलायचं नव्हतं, पण मी हे सगळं करतच नाहीये. माझ्याकडून हे सगळं होतंय. हे वेड प्रेम, हे प्रेम माझ्याकडून सगळं करून घेतंय. आय होप तू मला माफ करशील, कारण मी हे सगळं फक्त आदूसाठी करतेय. फोन का नाही करत आहे? आधी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. का? सईचा फोन आला होता माझ्यासाठी. तिचा फोन? तिचा का फोन येईल? मग का 100 वर्ष? ते मी पिक्चर बघत होते ना आता, म्हणून तुमची आठवण आली. कुठला पिक्चर? जुरासिक पार्क. जुरासिक पार्क? तो बघून माझी का आठवण झाली? नाही तसं नाही, त्यात एक छोटा मुलगा आहे ना, हा, त्याच्या मागे एक मोठा डायनासोर लागतो, त्याला असे दात आहेत ना, असे असे.
नाही सगळं मान्य, पण ते बघून माझी का आठवण झाली? जाऊ दे ना, नाही सुचत आहे. मी नंतर कॉल करते. अरे ही अशी काय? आधी ए आधी. हा अप्पा आलो. चल. उचल 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 ना यार फोन. हा सई. रॉंग नंबर. हा ए बिंडो कस का ग तू? किती वेळ कॉल करते, तुला उचलत का नाहीयेस? मगापासून एंगेज काय आणि तुझा फोन बिझी. हा, ते फोन आलेला कॉल सेंटरचा. बरं, जर आदित्यचा फोन आला तर त्याला नाही आलाय आदित्यचा फोन. खरंच नाही आलाय फोन ताई. एक क्रॅकपॉट. ऐकून तर घे मी काय बोलतीये ते. त्याचा जर का फोन आला तर त्याला विचार, इंटरव्ह्यू कसा झाला, जॉब मिळाला का? हा विचारते. आणि त्याला हेही सांग की हे सगळं मला अजिबात कळवू नकोस. हा काय ना, जरा भाव दिला तर लगेच शहाणपणा सुचतोय त्याला. काय केलं आधीने? आधी जॉब मिळाला तर कळवणार होता आधी. हा विचारला असणार पण, किंवा नसेलही मिळाला म्हणा जॉब, पण तरी कळवायचं ना. कोणीतरी वाट बघत असू शकतं. जाऊ दे, मला काय. तू उद्या बोलते मी तुझ्याशी. गुड नाईट. सई सॉरी ग, केलेला त्याने फोन. मी खोटं बोलले. ओ गॉड, प्लीज मला माफ कर. प्लीज माफ कर. माझे कान नको हा कापूस. माझे कान नको कापूस. मी नाही खोटं बोलणार. हा. काय झालं आदरे? आज कमी जेवलास तू? लक्ष नव्हतं तुझं जेवणात. छेरे पिंटे मामा, छान पोटभर जेवलाय. पोटभर जेवला? तुझ्या 2 पोळ्या मी खाल्ल्या, कळलं का तुला? काय झालंय, भांडलं कोणाशी? मग काय नोकरीचं टेन्शन? हे रे पिंटे मामा, हे बघ, हे असं अस्वस्थ असणं ना, हे आजारीपणाचं लक्षण आहे. म्हणजे माणसाचं मन किंवा शरीर दोन्ही असं आजारी असलं ना की असं अस्वस्थ व्हायला होतं. आता आम्ही सगळे ठणठणीत आहोत, म्हणजे शरीर आजारी असायचा प्रश्नच नाही. म्हणजे मग राहिलं मन. मन आजारी असलं ना की समजायचं माणूस प्रेमात पडलाय. काय पिंट्या मामा, हे बघ, प्लीज प्रेम सोडून दुसरा कुठला विषय असला ना तर आपण बोलू, नाहीतर जाऊ दे. उगाच डोक्याला ताप देणारे खूप आहेत. देणारे का देणारी माणसं? देणारी माणसं सोड ना. साधा कर्टसी म्हणून फोनही करत नाही उलटा. आपण आपलं इथं वाट बघत बसायची. साधे मरू दे, पण कशाला भाव द्यायचा? एवढं नाहीच आहे काही महत्वाचं. याला फोन तर नाही याला फोन. काय रे? काय झालं? काय हा प्रश्न प्रेमाचा आहे का नोकरीचा आहे? नोकरीवरनं कोण कशाला फोन करेल आणि हा कशाला वाट पाहिल? म्हणजे मग प्रेमच. प्रेम आहे रे देवा, खरं प्रेम आहे म्हणून होतं हे सगळं. मी खोटं बोलले, पण त्यासाठी मला शिक्षा नाही
ठेवशील ना. सॉरी 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 सॉरी. मी नाही कुठं बोलणार. मी सईला सांगते, सगळं लगेच सांगते. फोन फोन फोन. सई फोन उचल. फोन उचल. फोन उचल. उचलतच नाहीये. काय करू? आदूला करू. आदूला कॉल करते. हॅलो, हा नाही ना, सई आहे का लाईनवर? नाही, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ऍक्च्युली. हा सांग ना. सई, आधी आधी ऐका ना. मला ना एक फोन येतोय. 1 मिनिट होल्ड करा. हा ओके. हा सई. नाही ना, आदित्य आहे का ग लाईनवर? हा नाही ग. मला ना तुला काहीतरी सांगायचंय सई. 1 मिनिट होल्ड कर. हा आता काय करू मी? आता तू मुद्दाम परीक्षा घेतोस ना माझी. आता तूच सुचव मला काहीतरी. काय करू मी आता? एक काम करते, आत्ता कट करते, नंतर बघूया आपण. मला माफ करा. मला माफ कर. सई. आदित्य, सई काय मुलगा आहेस रे तू? तुम्हाला कॉल करणार होतास ना? सांगणार होतास इंटरव्ह्यूचं काय झालं ते? एक मिनिट. मग तू का नाही फोन केलास मला? हा, अरे मला काळजी वाटत होती. काळजी? हा, जॉबचं काय झालं असेल याची. मग करायचा फोन, विचारायचा, सांगितलं असतं. केला होता कितीदा तरी, विचार नाही आला. हो, मग माझाही विचार ना तिला, मी किती वेळा केला ते. काय गे नाही ना. पण मला का नाही गेलास? अगं, तुझा नंबर आहे का माझ्याकडे? हो रे, माझ्या इकडे नाही आहे तुझा नंबर. कसली भावडत ना आपण. एकदम. बर, माझा नंबर आहे. ए थांब. हा बोल. 98900. बघ, म्हणजे मी माझा नंबर दिलाय. तुझा द्यायचा असेल तर बघ, म्हणजे काही जबरदस्ती नाहीये. ए गप बस. समोर असतास ना तर एक फाईटच दिली असती तुला. फाईट? ठीक आहे, आपण आता फ्रेंड्स झालो असं समजूया का? नाही म्हणजे तसं असेल तर डायरेक्ट बोलता येईल ना पुढे. ऍक्च्युली हा नैना थ्रू बोलण्याचा गोळ पुरे आला आता. चालेल. बघ, म्हणजे मी माझा नंबर दिलाय. तुझा द्यायचा असेल तर बघ, म्हणजे काही जबरदस्ती नाहीये. नंबर दिलाय. ज्यासाठी एवढं सगळं बोललो ते सांगितलंच नाही याने.